नमस्कार. मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे. आज एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, कठोर परिश्रम म्हणजे काय आणि हे सर्व करत असताना अत्यंत संयमानं, शिस्तीनं आणि कुठेही बडेजावपणा न करता एक शिक्षक, SSC, त्यानंतर वेगवेगळ्या खेड्यागावात शिक्षक, नंतर त्यांनी BA केलं, BEd केलं, MA इंग्लिश केलं, लॉ केलं, प्राध्यापक म्हणून राहिले आणि राजकारणामध्ये सुद्धा एक अत्यंत संयमी, सर्वांना घेऊन चालणारे आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेले नाव भीमाशंकरप्पा. भीमासारखी शक्ती असताना सुद्धा त्या शक्तीचा कुठेही उपयोग न करता ते सातत्यानं, अत्यंत संयमानं, सकारात्मक दृष्टिकोनातून काम करणारे माझे सर, आदरणीय दैनिक यशवंतचे संपादक, मालक, संस्थापक आदरणीय भीमाशंकरप्पाजी मोतीपुळे, आपण त्यांना भेटत आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. आजकाल एका हळकुंडात पिवळे होणारे माणसं पाहतो आम्ही, खूप कष्ट केलं वगैरे वगैरे सांगतात, पण तुमचं लोकांना कळणं गरजेचं आहे की तुम्ही शिक्षक होतात, कुठं कुठं होतात, नंतर BEd कुठं केलं, BA कुठं केलं, MA कुठं केलं, तर ही सविस्तर इन शॉर्ट आपण सांगावं अशी मी आपल्याला विनंती करतो. बद्दरजी, मी आय एक्सप्रेस माय सिन्सिअर थँक्स टू यू. तुम्ही माझ्या जीवनातले अनेक प्रसंग सर्व आमच्या सर्वांना त्यांच्यासमोर ठेवावं अशा प्रकारच्या भावनेने आपण विचार व्यक्त केलात आणि या संदर्भामध्ये जाणून घेण्याकरता आपण मला सूचना केली. मी थोडक्यात आपल्याला सांगतो की 58ला मॅट्रिक माझं झालं चाकरून. त्याच्यानंतर शिक्षक म्हणून मी 59ला हडोतीला सर्व्हिसला गेलो मॅट्रिक्युलेशनच्या नंतर. नंतर 62ला मी उदगीरला DEd केलं. त्याच्यानंतर मग इन सर्व्हिस मी BA केलं. मी शिकायला रेग्युलर असं कॉलेजमध्ये गेलोच नाही. अच्छा. 74ला शिकवण्याकरताच गेलो. तोपर्यंतचा सगळा एज्युकेशनमधला प्रवास माझा इन सर्व्हिस. दरवर्षी परीक्षा देत राहायचा. BA झाल्यानंतर मग BEd केलं. इथंच होतं लातूरला BEd झाल्यानंतर लगेचच मी MAd केलं. स्पेशल सब्जेक्ट सायकोलॉजीचा घेऊन MAd केलं. त्याच्यानंतर मी MA केलं, MA इन इंग्लिश 74ला. आणि MA इंग्लिश केल्यानंतर चांगल्या गुणाने मी त्याला ते B+ वगैरे झालं होतं त्यावेळेस. आणि मग तिथून मी जिल्हा परिषदेची सर्व्हिस सोडली आणि मग बसवेश्वर कॉलेजला मी 74ला जॉईन झालो. या सगळ्या प्रवासामध्ये मला घडवण्यामध्ये किंवा आज जो मी आपल्यासमोर आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहे, त्या सगळ्यांच्यामध्ये शिवराज पाटील साहेबांचं फार मोठं योगदान आहे. किंबहुना जे काही मी घडलो ते त्यांच्यामुळेच असं म्हटलं तर ते चुकीचं होणार. बसवेश्वर कॉलेजला आल्यानंतर मग 98पर्यंत कॉलेजमध्ये होतो. कडगे सर प्रिन्सिपल होते, शिस्तीचे होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. आपल्यामध्ये पुष्कळशा सुधारणा झाल्या. नंतर सीतानगरे आले. त्याच्यानंतर मला प्रिन्सिपल ची ऑफर बसवेश्वर कॉलेजमध्ये. पण मी त्यावेळेस वर्तमानपत्र काढलेलं होतं आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काम करत होतो. म्हणून आपल्याला ते झेपणार नाही, होणार नाही म्हणून मी नम्रपणे सांगितलं आणि मी ती पोस्ट घेतली नाही. 76ला टिळकनगरला राहत होतो मी यावेळेस. वडोळकर पाटलांची बिल्डिंग आहे, तिथे एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये शिवराज पाटील साहेब, शिवराज नाकाडे साहेब
शिवराज रायवाडीकर पाटील, शिवदास लखादेवे, हे सगळी मंडळी एकत्र झाले आणि मला बोलावून घेतलं ते आणि सांगितलं की वर्तमानपत्र काढा. मी म्हणलं मला त्यातलं माहिती नाही आहे, मी इंग्लिशचं प्रोफेसर आहे आणि होईल माहिती, हळूहळू घ्या, माहिती घ्या, करा वगैरे तुम्ही. त्यावेळेस काय परिस्थिती होती की प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्स असं काही झालं नव्हतं. पेपर निघाले की 8 दिवसात बंद पडायचे, एखाद्या आठवड्यात झालं की बंद पडायचे, कठीण काम होतं ते सगळं. बट आय स्टार्टेड. साप्ताहिक म्हणून सुरू केलं 76ला. प्रकाशन तुळशीराम कांबळे त्यावेळेस खासदार होते, त्यांच्या हस्ते झाला. नंतर काही 2-3 वर्षामध्ये 81ला मी ते दैनिकात रूपांतर केलं. जेव्हा बॅरिस्टर अंतोले साहेब मुख्यमंत्री लातूरला आले होते, दिला तुम्हाला लातूर जिल्हा म्हणून घोषित केलं. ती जी सभा होती ऐतिहासिक लातूर जिल्ह्यासाठी, त्या व्यासपीठावर दैनिकामध्ये रूपांतर झालं. आणि मग हळूहळू डेव्हलपमेंट करत 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 हे ओल्ड टेक्नॉलॉजी होती प्रिंटिंगची, ती प्रेस काढली. त्याच्यानंतर मग त्यातलं काही थोडं ॲडव्हान्स काही करता आलं तर ते केलं. मग टेलिप्रिंटर घेतलं. आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, कार्यक्रमामध्ये विलासरावजी राहायचे, कांबळे साहेब राहायचे. त्याच्यानंतर मग अरविंद कांबळे आले, तेही राहत होते. आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, शिवराज पाटीलच्या मार्गदर्शनाखाली सगळे हे उपक्रम चालायचे. त्याच्यानंतर 90ला मग इथं MIDCला या ठिकाणी ऑफसेट प्रिंटिंग मशीन ही वर्तमानपत्राची मशीन, ते ऑटोमॅटिक वेब ऑफसेट, वेब ऑफसेट प्रिंटिंग, फोल्डिंग, कटिंग, काउंट करून देणार ती मशीन. ती घेतली. मग काही लोन घेतलं बँकेचं. बँकेचं लोन घेत असताना ते कशा पद्धतीचं फेडायचं याचं प्लॅनिंग करून ठेवली आणि त्याच्यानंतर लोन घेतलं मी. 90ला इथं नवीन मशीनचं दिवाळीचा पाडवा होता. शिवराज पाटील साहेबांना म्हणले मी आता दिल्लीत आहे, विलासरावच्या हस्ते करून घ्या. मग त्यावेळेस विलासरावजी आणि गोपीनाथराव मुंडे, आमचं परळीचं ते आत्मलिंग शेटे म्हणून आमचं रिपोर्टर आहे, ते म्हणले मी मुंडे साहेबांना घेऊन रिक्वेस्ट करतो. मग ते दोघांनी मिळून उद्घाटन केलं. त्यावेळेस त्यांची जी जुगलबंदी झाली होती ती खूप गाजली होती. बाबरी मस्जिद डिमॉलिशनच्या अगोदरची होती. मग तो ऑफसेट आणि त्याच्यानंतर मग बरंचसं डेव्हलपमेंट झालं. मग ओमचं BJ झालं, मास्टर इन जर्नलिझम झालं, मग PhD झाले वगैरे. आणि मग तेही आले सोबतीला. त्यावेळेस मी हे 90ला की कार्यक्रम काय घेतला की ओमला हँडओव्हर करायचं. हँडओव्हर करायचं म्हणजे काय करायचं, विलासराव म्हणजे काय करणार तुम्ही नेमकं. मी म्हणलं काय करायचं सांगा, तुम्ही सांगा म्हणलं. ते म्हणले मॅनेजमेंट त्यांच्याकडे सोपवायचं म्हणजे काय करायचं. मग ते डिक्लेरेशन असतं वर्तमानपत्रामध्ये, तर डिक्लेरेशनमध्ये मग संपादक वगैरे म्हणून ओमचं नाव आणि ते सगळं लेटर वगैरे त्यांच्या हस्ते ओमच्या हातामध्ये देऊन टाकलं. म्हणजे हँडेड ओव्हर इन फुल सेन्स. बाकी आता हे वर्तमानपत्राचं कसं असतं, टीमवर्क आहे, सगळे मिळून बघायचं असतं. बरोबर आहे. क्लॉकवाईज काम चालतं आहे, पण सम वन हॅज टू सुपरवाइज इट. संध्याकाळी वगैरे बसतो करतो. मग त्याचं ओमचं सायंटिफिक नॉलेज आणि माय नॉलेज बेस्ड ऑन एक्सपिरियन्स हे थोडं कंबाईन चांगल्या पद्धतीने चाललं. आणि आता मग त्यांच्या ह्याच्याखाली त्याने एक्सपान्शन करणं, बाहेर ऑफिसेस करणं वगैरे, त्यांच्या त्या ह्याच्याप्रमाणे कॅपॅसिटीप्रमाणे त्यांनी माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने चालवण्याची, एक्सपान्शन करण्याची वगैरे क्षमता, कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये असल्यामुळे आय एम हॅपी अँड वी आर रनिंग दिस इन सॅटिस्फॅक्टरी मॅनर. अशा पद्धतीचा एक नटशेलमध्ये थोडक्यात सांगितलं. अच्छा सर, की आपण हे सर्व करत असताना आपण कधीही कुठंही असं सांगितलं नाही किंवा कुणालाही माहिती नाही की मोतीपोळे सर एक शिक्षक होते,
मोतीपोळे सर औषधा शिक्षक होते, नंतर हाडोळतीला होते. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये हाऊ कॅन यू म्हणजे मॅनेज विथ ॲज ए लेक्चरर बट स्टुडंट, टीचर बट स्टुडंट, हाऊ कॅन यू मॅनेज इट? नाही काय बदल हा सांगायचा विषयच नाही ना, की अनेक ठिकाणी मी टीचर म्हणून राहिलो. अनेक विद्यार्थी भेटतात, हां सर मी तुमचा विद्यार्थी आहे. एक दोन ठिकाणी तर असे प्रसंग आले की तो विद्यार्थी माझ्यापेक्षा सिनियर दिसतो हां आणि तो माझा विद्यार्थी आहे. अंधुरेला एका सभेला गेलो होतो मी, विनायकराव पाटलांचं संपर्क अभियान म्हणून होतं त्यावेळेस. तिथे एक असा भाषणाला उठला एक व्यक्ती, भाषणात सांगू लागला की मी मोतीपोळे सरांचा विद्यार्थी आहे. मग बसल्यानंतर मी विचारलं कुठं होता तुम्ही शिकायला? त्याने सांगितलं मी धानोरला होतो म्हणून. 58चं. हां असे अनेक ठिकाणी मी असल्यामुळं अनेक विद्यार्थी अनेक ठिकाणी भेटतात. हा सांगायचा विषयच नाही. अच्छा. आता लेक्चरर असताना ही दुसऱ्याला काय म्हणून सांगायचं, आय वॉज नोन दॅट प्रोफेसर इंग्लिशचे सब्जेक्टचे आहेत वगैरे म्हणून. पण त्यावेळेस एक गोष्ट मी एका भाषणात सुद्धा सांगितली होती शिवराज पाटील साहेबांच्या समोर. हे आदर्श शिक्षक जे कार्यक्रम होतात ना, हां एके ठिकाणी मला बोलवलं होतं आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याकरता. हां मी गेलो होते, पुरस्कार वगैरे दिलं. त्यानंतर मी म्हणालो की मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही. मग एक्झॅक्टली आय वॉज टीचिंग गुड. टीचिंगबद्दल माझं सगळेच असं हे करतात की मोतीपोळे सर इज अ गुड टीचर वगैरे. पण मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही. ते काय म्हणाले, तुम्ही ॲप्लिकेशन भरून द्या. ॲप्लिकेशन भरून द्यावं लागतं, मग ते ह्याला सांगावं लागतं, त्याला सांगावं लागतं शिफारस. मी म्हणून भरून वगैरे काही देत नाही म्हणून. न भरता त्यांना जर नोंद करून घ्यायची असेल तर घ्यावी. बरोबर आहे. मला 93ला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मी काय मागितलं नव्हतं. म्हणजे ॲज ए टीचर? नो, जर्नलिझम आणि सोशल वर्क. हां हां. लातूरमध्ये मी एज्युकेशन फील्डमधले म्हणून बी डी बाप्पा. हां. दिल्लीमध्ये 50-51 लोक होते. शिवराज पाटील साहेब त्यावेळेस नॅशनल प्रेस इंडियाचे चेअरमन होते. हां. आणि ही वॉज स्पीकर दॅट टाईम. शंकरदयाळ शर्मा प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हां. ते आमच्या अकाउंटमध्ये ते पंडित जसराज वगैरे सगळे होते त्यावेळेस. अच्छा. मला त्या चेअरमननी सांगितलं, कार्याध्यक्ष ते नॅशनल प्रेस, आपको उधर आना है दिल्ली में. क्यों आना है? तो ऐसा ऐसा आपका सिलेक्शन होगा. मग मी जाऊन पाटील साहेबांना भेटलो. मी म्हणलं मला तुम्ही इथंच आहे म्हणलं बऱ्याच दिवसापासून दिल्लीला, तुम्ही सांगितलंच नाही. नाही ते प्रेसच्या कमिटीमधून सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही या म्हणे पुन्हा. तसं आदर्श शिक्षकासाठी मी अर्ज केलंच नाही. अच्छा. अर्ज न करता करायचं असतं करा. बरोबर आहे. मग हे सांगितलं मी त्यांना की मी चांगलं शिकवत असून सुद्धा मला आदर्श शिक्षक का मिळालं नाही. द्यायचं असेल तर तुम्ही द्या. आय डू नॉट अप्लाय म्हणून असं एक मी थोडंसं बोलताना सांगितलं. म्हणजे पुरस्कार वगैरे काय ही वेगळी गोष्ट आहे. सर, शिक्षक आणि प्राध्यापक कालचे, आजचे आणि उद्याचे आपल्याला काय वाटते? कालचे शिक्षक होते, भयंकर रिस्पेक्ट होता, हार्ड वर्कर होते, स्टडी करत होते. तीच अवस्था लेक्चररची होती. मग आता काय झालं आहे, CHB. अहो त्याला CHBवर त्याचं पोट भरू शकत नाही. बायकोला लुगडं आणायचं कसं? तुम्हाला या शिक्षण पद्धतीविषयी, तुम्ही एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? ते 3 प्रकारचं तुम्ही आता कॅटेगरी केली, पूर्वीचे, आताचे आणि भविष्यामध्ये वगैरे. पूर्वी शिक्षकांना रिस्पेक्ट होता का? तो होताच. रिस्पेक्ट ही अशी गोष्ट आहे बद्दरजी, रिस्पेक्ट मिळणं, मिळवून घेणं हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण ज्या पद्धतीने वागतो, आपण कसं बोलतो, आपण कसं चालतो, आपण कसं विचार व्यक्त करतो, आपण कसं कोण्या आवाजात बोलतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी समोरचे लोक ऑब्झर्व करत असतात. अच्छा.
म्हणजे तुम्हाला रिस्पेक्ट जर घ्यायचा असेल तर यू हॅव टू गिव्ह द रिस्पेक्ट. हे गिव्ह अँड टेकची प्रोसेस आहे. अच्छा. रिस्पेक्ट कधी मिळतो? तुम्ही ज्या पद्धतीने बोलता त्या पद्धतीने तुम्ही चाललं पाहिजे. तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या वागण्यामध्ये ऑनेस्टी पाहिजे. गावातला शिक्षक काही काही ठिकाणी असे प्रसंग आहेत की सगळं गाव त्या शिक्षकाला मार्गदर्शक म्हणून त्याच्याकडे पाहतात आणि त्याचं ऐकतात. ही त्या टीचरची कमाई आहे. ते रिस्पेक्ट हॅज टू बी अचीव्ड. तरी मला द्या म्हणून तसं नाही म्हणून आता राजकारणामध्ये सुद्धा बघतो काही काही लोक असे असतात की त्या पदाला त्यामुळे महत्व येत आहे. हो ना. काही लोक त्या पदामुळे मोठे होतात, काही पद सुद्धा त्यांच्यामुळे मोठे होतात. बरोबर आहे. ते तुमच्या वागण्यावर, बोलण्यावर, तुमच्या अभ्यास करण्यावर अवलंबून आहे. अच्छा. तुम्ही बोलत असताना अभ्यास करून बोललं पाहिजे. हो ना. सभेत जाऊन तुम्हाला विद्यार्थ्यासमोर बोलायचं तर अभ्यास करून बोललं पाहिजे. एक लेक्चर जर तुम्हाला द्यायचं असेल कॉलेजमध्ये तर ॲटलिस्ट 5-6 आवर्स तरी तुम्हाला स्टडी केली पाहिजे. बरोबर आहे. सायंटिफिकली 10 तास स्टडी करावं असं म्हणतात. पण मी असं म्हणतो ॲटलिस्ट 4-5 आवर्स ती स्टडी करून जर तुम्ही तिथं उभा टाकला तर मग तुमच्या त्या टीचिंगमध्ये, तुमचं त्या प्रेझेंटेशनमध्ये, तुमचं ते टीचरचं कसं आहे, नुसतं प्रेझेंटेशन नाही, सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी त्याचा प्रभाव पडतो. अदरवाईज प्रभाव पडत नाही. बरोबर आहे. ही परिस्थिती आतापर्यंत होती. आता याच्यामध्ये पुढे कुठंतरी असं थोडंसं कमी त्याच्यामध्ये येऊ लागले असं मला जाणवू लागलेलं आहे. मी काही कोणाचे नाव सांगणार नाही, परंतु अनेक शिक्षक, अनेक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक असतील, प्रोफेसर असतील, काही लोकांना बाणाचा अण आणि नळाचा नावातला फरक कळत नाही. हाऊ कॅन दे टीच टू द स्टुडंट? अभ्यास नाही. शिक्षक म्हणजे अभ्यास पहिला, प्रेझेंटेशन दुसरं, बोलणं आणि वागणं तिसरं. हे अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन झालं तर तो ही कॅन अचीव रिस्पेक्ट. आणि भविष्यामध्ये काय होऊ लागले आता की भविष्यामध्ये ही शिकवतो म्हणजे काय करतो? शिकवतो म्हणजे शिक्षक हा विद्यार्थ्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करतो. इंटरेस्ट निर्माण केला की तिथे शिक्षकाचं काम संपलं. मी शिकवतो म्हणजे काय, घोड्याला त्या हौदापर्यंत घेऊन जातो, तो प्यावं तर त्यालाच लागतं. बरोबर आहे. त्याचा इंटरेस्ट निर्माण जर झाला विद्यार्थ्यामध्ये तर ही सेल्फ स्टडी करू शकतो विद्यार्थी. तो निर्माण करण्याचं काम शिक्षकाचं आहे, प्रोफेसरचं आहे. एखाद्या विषयावर लेक्चर देत असताना शेक्सपियरचं एक नाटक त्याच्यावर बोलायचं आहे तर ते अनेक त्याची नाटकं आणि त्याच्या समकालीन इतर लेखकाचे आणि ह्या सगळ्यांचे रेफरन्स देत करत जर शिक्षक शिकवू लागला तर मुलं तल्लीन होऊन बसतात. बेल कधी झाले कळत नाही. बरोबर आहे. आता पुढे काय होणार आहे, पुढे फार आमूलाग्र. पूर्वी काय होतं, ईच वन टीच वन ही कल्पना होती एज्युकेशनमध्ये. एकाच एक शिकवलं तर ते चांगल्या प्रकारे शिक्षण होऊ शकते. आता एका क्लासमध्ये 500 स्टुडंट बसण्याची व्यवस्था करू शकतो, स्क्रीनवर दाखवू शकतो. एक वाघमारे सरांसारखा जाणकार शिक्षक त्यांचं लेक्चर असं रेकॉर्ड करून घ्यायचं आणि ते दाखवायचं स्क्रीनवर, पुन्हा पुन्हा दाखवायचं. रिवाइंड करता येते, पुन्हा दाखवता येते. शिक्षक बोलताना किती वेळेस बोलेल, तासभर बोलला तर थकून जातो. बरोबर आहे. ही शिक्षणातली परिस्थिती पुढे येणार आहे. अच्छा. आणि एक्झामिनेशन सिस्टीम वगैरे आता हे सगळं ग्रेड वाईज शिक्षणाचं सिस्टीम जर लागू जर झाली तर खऱ्या अर्थानं त्या शिक्षणाचं स्वरूप चांगलं सर्वांच्या समोर येईल. असं नॉलेज मिळेल, जनरल नॉलेज मिळेल. परीक्षेकरता शिकणं आणि चांगलं आयुष्य जगण्याकरता शिकणं अनेक प्रकार आहेत. शिक्षणाचे उद्दिष्ट तर पुष्कळ आहेत. पण एज्युकेशन मी अनेक ठिकाणी म्हणतो की एज्युकेशन फॉर नॉलेज आहे का, एज्युकेशन फॉर कॅरेक्टर आहे का, एज्युकेशन फॉर ब्रेड अँड बटर आहे का, एज्युकेशन फॉर आणखीन कशा करता आहे का. मी असं म्हणतो एज्युकेशन फॉर कॉमन सेन्स. काय बोललं पाहिजे आणि काय नाही बोललं पाहिजे हे ज्याला कळते तो शहाणा माणूस. बरोबर आहे. याच्याकरता शिकलं पाहिजे. सर, वर्तमानपत्र, समाज या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना अत्यंत संयमी पत्रकारिता, हाऊ कॅन यू मॅनेज
फायनान्शियली असेल किंवा समाजाचं असेल, बऱ्याच वेळा अत्यंत माइल्ड पत्रकारिता, आक्रमकता नाहीच. याचं कारण काय? नाही, तो कसा आहे बद्दलचे, तो स्वभावामध्ये तो स्वभावाचा भाग असतो. मी अनेक ठिकाणातून असं तुम्ही सुरुवातीला म्हणाला की कठोर परिश्रम, कठोर परिश्रमाला पर्याय नाही. हां मी नुसते परिश्रमच करत आलो असं नाही, कठोर परिश्रम करत आलो असं अनेक लोक आहेत. हां. मी एकटाच आहे असं आहे. तुमचं सुद्धा तसंच उदाहरण आहे. हां यू हॅव ऑल्सो क्रिएटेड एनिथिंग, लाईक एनिथिंग. म्हणून स्वभावच असा म्हणला की आता एखाद्याच्या विरोधामध्ये आपण छापलं, अरे वा यांच्या विरोधात आपण केलं तर त्यांना कसं म्हणजे कॉन्शियस म्हणजे आय वॉज अ टीचर अँड आय वॉज अ प्रोफेसर. त्याच्यामुळे काय झालं की चूक वेगळ्या पद्धतीने दाखवता येते, पॉझिटिव्ह अँगलनं दाखवता येते. पण आणि आता सगळ्याच जगाचं सुधारणा करण्याचं ओझं आपण एकटं पेलू शकत नाही. बरोबर. आपल्या ताकदीमध्ये जेवढं आहे, आपल्याला जेवढं जमतं आहे तेवढं. माझा स्वभाव असा आहे, मी शिवराज पाटील साहेबांच्या सानिध्यात मार्गदर्शनाखाली वाढलेलो आहे. त्यांच्या ह्याच्यामुळे माझा असा स्वभाव म्हणला की एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या युनिटमध्ये काम करणारा एखादी व्यक्ती असेल, त्यांनी कशा पद्धतीने डेव्हलपमेंट केली हे लोकांना सांगावं. बरोबर आहे. त्याला काय अडचण यायला हे सांगावं आणि तो कसा यशस्वी झाला हे सांगावं. दॅट कॅन बी दी मॉडेल फॉर अदर पीपल. बरोबर आहे. सर, आपण दैनिक चालवत असताना आपण काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होतात. अनेक सभाचं संचलन करताना आम्ही तुम्हाला बघितलेलं आहे, कॉर्नर मीटिंगमध्ये भाषण करताना बघितलेलं आहे. पण तिथंसुद्धा अंतर्गत किंवा बाह्य कधीच तुम्हाला टीका किंवा वादळं निर्माण केलं नाही. हे जमलं कसं? नाही, ते राजकीय क्षेत्रामध्ये आलो मी काम करत पक्षामध्ये. मग सेक्रेटरी म्हणून, मग पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये सेक्रेटरी, मग जनरल सेक्रेटरी. कापसे उपाध्यक्ष होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकरराव उदगीरकर आम्ही दोघं. त्यानंतर जेव्हा साहेब जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यावेळेस मला त्यांनी जनरल सेक्रेटरी केलं. 10 वर्ष जनरल सेक्रेटरी होतो. त्याच्यानंतर पुन्हा बेदरे साहेब अध्यक्ष झाल्यानंतर विलासरावजींनी आम्हाला उपाध्यक्ष केलं. आणि मग उपाध्यक्षाच्या नंतर मग आता त्याच्या पुढे मग आता काँग्रेस पक्षामध्ये म्हणून काम कर. सर, आता आपण एक बाजूला संपादक, शिक्षक आणि वकील म्हणून कधी आपण आर्ग्युमेंट वगैरे केली का सर? वकिली मी स्टार्ट केली सुरुवातीला 2 वर्ष 3 वर्ष चांगल्या पद्धतीने मी 1-2 केसेस वगैरे हँडल करत होतो. मग मध्ये नंतर काय झालं, मी अमेरिकेला गेलो आणि तिथे 2-3 महिने ब्रेक झाला. पुन्हा आल्यानंतर पुन्हा डिस्कंटिन्यू झालं. मध्यंतरी कोविडचे 2 वर्षामध्ये डिस्कंटिन्यू झालं. आणि मला वकिली करावी वाटते. म्हणजे आर्ग्युमेंट समोर उभा टाकून इंग्लिशमध्ये सगळ्यांना माहिती आहे इंग्लिश प्रोनाउन्सेस वगैरे तुमचं आर्ग्युमेंट करावं. पण त्याची ती मेहनत खूप आहे बद्दलची. ते काय सोपी गोष्ट नाही. सगळं पुष्कळ सगळं काम करावं आहे. मग आता ओमचे मिसेस LLM झाले त्याने आता. LLM झाले का? व्हेरी गुड. LLM झाले. ते PhDचं रजिस्ट्रेशन केलंय. अच्छा. मग त्यांना रेग्युलर मग अण्णाराव पाटील, बेदरे साहेब, बळवंत जाधव सगळ्यांनी सांगितल्यावर रेग्युलर यायला पाहिजे. इथं किनगावकर म्हणून इथं जज होते, त्यांचेही जाणं येणं बसणं होतं. त्यांनी रेग्युलर यायला पाहिजे वगैरे म्हणून त्यांना रेग्युलर करण्यामध्ये मी सुद्धा रेग्युलर झालो. अच्छा. आणि चांगल्या केसेस ऐकत बसतो मी. अच्छा. आणि ऐकत असताना लोकांचा आर्ग्युमेंट करत असताना मजा येते थोडीशी. या ठिकाणी हा शब्द वापर असता बरं झालं असतं वगैरे नंतर सांगतो मी त्यांना त्यांचा आर्ग्युमेंट संपला. अच्छा. पण ते स्टार्ट केलं आहे. म्हणून तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की मी एज्युकेशनमध्ये, पत्रकारितेमध्ये, राजकारणामध्ये, वकिलीमध्ये सगळीकडे मल्टीफेरियस ॲक्टिव्हिटीज. म्हणून मी त्या अर्थाने म्हणालो की
जॅक ऑफ ऑल बट मास्टर ऑफ नन अशी माझी परिस्थिती अच्छा झालेली. नाही नाही, हे करत असताना मला जाणवतंय की रेग्युलरली जसं शिवाजीराव पाटील निलंगेकर सकाळी शेतात, तर तुम्हाला फोन केला तर तुम्ही शेतामध्ये असता. शेतीमध्ये सुद्धा आवड, ह्याचं कारण काय? शेतीमध्ये जवळ आहे शेती, पाणी आहे शेतामध्ये, आणि सकाळी लवकर उठून वॉक करून मी शेतावर जातो. 7, 8, 9 विशेष असं काही हे नसतंय. 10ला परत येतो आणि त्यावरून पण कोर्टात जातो, ऑफिसला जातो वगैरे असं. पण शेतावर जाण्यामुळं तिथे ते हवा पाणी इकडे तिकडे ते मन रमतं शेतावर. शेतावरून लवकर परत यावं असं वाटत नाही मला. काही काम असलं हे असलं तर जबरदस्ती येतो. तिथंच मध्यंतरी 1 वर्षाच्या पिरियडमध्ये तर सकाळी जाऊन संध्याकाळीच परत येत होतं त्या कोविडच्या पिरियडमध्ये. सर, तुम्ही नॉन कॉन्ट्रोवर्शियल सातत्यानं जगलात, वागलात, जगता. पण कालचं समाजकारण, राजकारण, अर्थकारण, पत्रकारिता आणि आजची ही कुठंतरी संकुचित मीन मेंटॅलिटीचे माणसं हे आपल्याला असं कुठंतरी कॉर्नर करायचा प्रयत्न करतात. कदाचित तेच कारण असेल की तुम्हाला जिल्हाध्यक्ष किंवा प्रदेशावर झालं नाही. तर ह्याबद्दल तुम्हाला कधी उद्विग्न होत नाहीत का हो सर? नाही उद्विग्नचं नाही आहे. ते काम करताना काय आहे की सगळेच काही आपल्या मर्जीप्रमाणे होत नाही. आपला जे पाहिजे ते असं मिळत नसतंय. त्याच्यामुळं सगळ्यांच्या सोबत राहिलो मी. तुम्ही जो म्हणाला ना सर्वांना सोबत घेऊन मी जातो, मी तो शब्दप्रयोग थोडं वेगळ्या पद्धतीने वापरतो. मी सगळ्यांना सोबत घेऊन जातो असं म्हणायचं. मी सगळ्यांच्या सोबत राहतो. मग निलंगेकर साहेब असो, विलासराव जे असो, शिवराज पाटील साहेब असो, यांच्यामध्ये मी जिल्हा काँग्रेसमध्ये काम करत असताना कोऑर्डिनेशन कसं अधिकात अधिक होईल याच्याशिवाय दुसरं काही केलं नाही सर. डिस्टन्स आणि डिफरन्स निर्माण होईल अशा प्रकारचं मी कधी वागलो नाही. मला अनेक गोष्टी माहिती आहेत. कोण कोणाच्या विरोधात काय, कोण कोणाचे काय केलंय काय नाही, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. कालांतराने काही गोष्टी उघडी झाल्यात, जाहीर सभेमध्ये झाल्यात. परंतु आपण एखादी गोष्ट एका ठिकाणी बोलली आणि त्याचा उपयोग जर होत नसेल, मी त्या ठिकाणी ती बोलत नाही. करेक्ट. बोलण्यामुळे उपयोग होत असेल तर बोलायचं. बोलण्यामुळे उपयोग होत नसेल आणि आपण जर बोललो तर काय होतं आहे की जे व्हायचं ते होऊन न होता दुसरंच होऊन बसतं आहे. म्हणजे बेटर टू कीप मम इन्स्टेड ऑफ स्पीकिंग एनिथिंग रॉंग. अच्छा, या पद्धतीने मी वागत नाही. रॉंग नाही, बऱ्याच वेळा राईट सुद्धा. पाटील साहेबांच्या स्वभावाप्रमाणे मी बघितलं की तुम्ही नाही जरी म्हटलं, तुमचं शिक्षण, तुमची पत्रकारिता हा 80% 70% शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रभाव. आणि समोर नाही, मागं म्हणा, तर तुम्ही गेलात मी येतोय अमकं तमकं काही डिसिजन घ्यायला, तर ते सुद्धा मला असं वाटतं की त्यावेळेसचे सगळेच नेते म्हणजे त्यांना सुद्धा अकवर्ड व्हायचं की बाबा ह्यांना बोलतोय म्हणजे आपण शिवराज पाटलांना बोलतोय. मग त्यावेळेस तुम्ही कसं फेस करायचं? नाही, तुम्ही असं म्हणाला की संयम ठेवून वागलेलं चांगलं असतंय. तेच की म्हणजे अनावश्यक बोलण्यापेक्षा आवश्यक ते बोलायचं. सगळ्यात चांगली गोष्ट गप्प बसायचं. बोलायचा प्रसंग चालला तर जेवढं गरजेचं आहे तेवढं बोलायचं. जिथं बोलूनच काही फायदा होणार नाही तिथे बोलू नये अशा प्रकारचा माझा स्वभाव आहे. तुमचा अभ्यास खूप आहे. तुम्ही सॉक्रेटिस असेल किंवा अनेक वेगवेगळ्या लेखकांचं ह्यांचं वाचन केलेलं आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही गप्प बसल्यामुळं बऱ्याच वेळा तुमच्यावर समाजावर अन्याय झाला असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, जिथं सांगायचं गरजेचं आहे तिथं सांगतो ना. पण आय डोंट स्पीक पब्लिकली. येस. तुम्हाला एखादी गोष्ट मला सांगायची आहे, मी तुम्हाला येऊन सांगेन. मी बाहेर इतरांच्या समोर कशाला सांगेन? सर, मी 1 वर्ष बसवेश्वर कॉलेजला म्हणजे PUC आर्ट्सला होतो आणि युवक महोत्सव वगैरे, आणि मला एक पेपर अवघड गेला होता आणि सर मला जरा गाईड करा काय करावं लागेल. तर तुम्ही मला जो वाक्य दिलं होतं अशोक हॉटेलमध्ये, त्यावेळेस आपण चहा घेत होतो आणि डोंट वरी,
सगळं चांगलं होईल. बऱ्याच वेळा तुम्ही ॲज ए वडिलासारखं अनेकाशी, माझ्याशीच नाही, कदाचित माझं शिक्षण तिथंच स्टॉप झालं असतं. मग तुम्ही युवक महोत्सवात विद्यार्थी घेऊन जाणार, पेटी वगैरे वाजवायची, मग स्वागत गीत असेल, अंतुले साहेब असतील, शंकरराव चव्हाण असतील. म्हणजे हे तुम्ही कसं काय बेअर केलं, मेंटेन केलं? एवढे म्हणजे प्रलोभनाची दुनिया, फुल फ्रेश काँग्रेस, म्हणजे जिथं की तुम्ही इंदिरा गांधींना सहज भेटू शकत होतात, सोनिया गांधींना सहज भेटू शकत होतात. तुम्हाला कधी वाटलं नाही का सर की ज्या माणसानं इतरांच्या नावाची शिफारस केली, MLC किंवा राज्यसभा, कुठंतरी आपण जावं, असं कधी तुमच्या मनात? मी विरोधानं कधी कधी म्हणतो ना, हां शिवराज पाटील साहेब होम मिनिस्टर असताना हां आम्ही गव्हर्नरसाठी त्यांच्याकडे काय काय लोकांच्याबद्दल आग्रह करायचा, हां व्हाईस चान्सलरसाठी. मग मी 1-2 ठिकाणी म्हणालो की हे व्हाईस चान्सलरसाठी आपण यांची शिफारस करतो, व आपण कमी आहोत काही जेव्हा, आपण काय होऊ शकत नाही व्हाईस चान्सलर. हां पण त्यावेळेस काय झालं होतं की त्याला ते एज लिमिट वगैरे सगळे असायचे, त्यावेळेस तो काळ निघून गेलेला असतो. पण मला त्याचं असं खंत कधी वाटली नाही. मला सगळ्यात आनंद कोणता आहे की मोठ्या लोकांच्या सोबत आपण, नुसते मोठे नाही, चांगल्या लोकांच्या सोबत, चांगल्या लोकांसोबत शिवराज पाटील साहेबांच्या सोबत राहणं, टिकून राहणं, हां, हे सुद्धा जे ना, ह्याला भाग्य लागतंय असं समजणाऱ्यापैकी मी आहे. माझं पूर्ण आयुष्य जे आत्ताच तुमच्या समोर जो आहे ते त्यांच्यामुळेच आहे. तुम्ही लेखक म्हणून कोणते कोणते पुस्तकं लिहिले सर? लेखक मी विद्यार्थ्यासाठी लिहिलंय मी 2 पुस्तकं. बेसिक ग्रामर म्हणून एक पुस्तक लिहिलं, वाघमारे सरांचं फॉरवर्ड आहे त्याला, आणि क्लास अँड क्लासेस म्हणून एक विद्यार्थ्यासाठी लिहिलं ते. पाटील साहेबावर पण एक पुस्तक लिहिलं सर? लिहिलंय, कलेक्शन ऑफ आर्टिकल्स आहे. देश पातळीवरचे सगळेच त्याच्यामध्ये, अटल बिहारी वाजपेयी आहे, सुनील गावस्कर आहे, मनमोहन सिंगाचं सुद्धा फार चांगले चांगले वाक्य वापरले शिवराज पाटील साहेबासोबत. ते सोमनाथ चॅटर्जी स्पीकर होते, त्यांना जाऊन भेटलो होतो मी. तर त्यांनी अँड आउटस्टँडिंग पर्सनॅलिटी इन द पार्लमेंट असं एक वाक्य त्यांचे लेखत होतं, तेच पुस्तकाला टायटल वगैरे दिलं होतं. त्याच्यामध्ये एक वेगळाच आनंद होता, सगळ्यांचे एक कलेक्शन करायचं. पाटील साहेबांचे 10-12 पुस्तकं प्रसिद्ध झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी बरंच प्रोसेसमध्ये भाग घेत होतो त्यांना, म्हणजे. पण ते जी पुस्तकं, ती त्यांची निर्मिती आहे, आपण त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत त्या प्रोसेसमध्ये राहणं हे आपलं भाग्य आहे. सर, डॉक्टर, रोटरी क्लब, गव्हर्नर चे बाप काय म्हणून तुम्हाला काय वाटतंय सर? नाही, रोटरीचे ते गव्हर्नर काम करत आहे. मला पत्रकारितेमध्ये PhD, मला वाटतं आपल्या भागातलं कोणीच नाही, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मला आय एम फुल्ली सॅटिस्फाईड विथ माय सन, बिकॉज ही इज लर्नेड, ही इज कॉम्पिटंट, and he has a vision what is essential and necessary in present position. म्हणून आय एम हॅपी दॅट ही कॅन, म्हणजे ही जे सगळं प्रोसेस आहे सगळं ते माझ्यापेक्षा 100 किलोमीटर स्पीड जास्त आहे, जास्त. बरोबर आहे. आणि दॅट टू चांगल्या पद्धतीने, त्याचं मला समाधान आहे. सर, मला अचानक चर्चा करताना आठवलं, युनेस्को काहीतरी एक तुम्ही ते संस्था काढली होती, इस्कस, इंडियन सोव्हिएट कल्चरल सोसायटी. त्याच्यामध्ये पाटील साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, आणि बलवल्ली म्हणून तिथे सेक्रेटरी होते. इथं भगवानराव देशपांडे होते, आपल्या इथं अध्यक्ष होते, आणि मला सेक्रेटरी केलं होतं त्यांनी. इथे फार मोठी परिषद केली होती. ते परदेशातले वगैरे 2 लाख, सुमित्रा महाजन म्हणून त्या हाताऱ्याचे त्या आल्या होत्या वगैरे. तर त्यांच्याकडे बसायचं. भगवानराव देशपांडे वॉज अ व्हेरी नॉलेजेबल ॲडव्होकेट होते. ते इंग्लिश फार चांगलं होतं त्यांचं. त्यांचे मुलं मुली कॉलेजमध्ये होते म्हणून आधीमधून जायचं त्यांच्याकडे मी. त्या संघटनेमार्फत आम्ही इथून 10-12 लोकांना रशियाला पाठवलं.
चाकूरचे काय होते, लातूरचे काय होते, सगळे असं ते त्या संघटनेमध्ये एक चांगलं काम सर तुम्हाला चाकूरकर म्हणून म्हणजे नाकाडे सर, तुम्ही, नंतर तुळशीराम कांबळे, पाटील साहेब, तिथं काय त्या चाकूरच्या मातीचं काय गुण आहे की डिग्निटीज? नाकाडे सर काय चांगले प्राध्यापक, चांगले प्रिन्सिपॉल, चांगले कुलगुरू, तुम्ही तुमच्या फील्डमध्ये, पाटील साहेब काय व्हॉट इज म्हणजे काम ते गमक काय? नाही काय गमक म्हणजे ते त्यांचं कर्तृत्व आहे. ते चाकूरमध्ये शिवराज पाटील साहेब हे रत्न आहे. आता खरं म्हणजे ते चाकूरकर जे आहे ना, माझं वैयक्तिक असं मत आहे की चाकूरकर हे थोडं लिमिटेशन आहे दाखवत आहे. शिवराज पाटील साहेब इज अ पर्सन ऑफ द नेशन. येस, ती नॅशनल प्रॉपर्टी आहे. कुठंतरी जन्म व्हायचा म्हणून होत असतो. चाकूरला जन्म झाला म्हणून चाकूरकर म्हणतात. इथं काय होतं, 2-3 शिवराज पाटील होते. हा ते त्याच्यामुळे पण ते शिवराज पाटील वडवळकर, बरोबर, सुधाळेकर, हा, आणि सगळे वकील होते म्हणून त्याने चाकूरकर असं म्हणजे. पण चाकूरकर हे थोडंसं लिमिटेशन दाखवत आहे. ॲज ए लॉयर, एडिटर, लेखक, प्राध्यापक, शिक्षक म्हणून तुम्ही समाजाला काय संदेश आजच्या परिस्थितीमध्ये, संदेश म्हणजे तुम्हाला ते आवडणार नाही, काय सांगू इच्छिता? नाही, सांगायचं कसं आहे की ज्या क्षेत्रामध्ये जी मंडळी काम करतात त्यांनी त्या लहान विचारातून मोठ्या विचाराकडे गेलं पाहिजे. पॉसिबल व्हॉट इज नॉट पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू वर्क सिन्सिअरली, ऑनेस्टली, विथ हार्ड वर्क, एव्हरीथिंग इज पॉसिबल. जातीतून बाहेर गेलं पाहिजे, त्या छोट्याशा प्रांतातून बाहेर गेलं पाहिजे. कम्युनल हार्मनी, बसवेश्वरांनी ते सांगितलं ना की कास्टलेस सोसायटी फॉर्म करण्याकरता त्याने आपलं आयुष्य खर्ची घातलं. क्लासलेस सोसायटी, जातीविरहित आणि वर्गविरहित समाज निर्माण करण्या याच्यापेक्षा आणखी चांगली गोष्ट कोणती आहे? बरोबर आहे. लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज युअर ओपिनियन मिस्टर रामेश्वर बद्दर आणि मराठवाडा नेता? फ्रँकली सांगा सर. मी फ्रँकली तुम्हालाच मी अनेक लोकांना सांगत असतो. आता तुम्हाला सांगणं बरोबर नाही म्हणून तुम्हाला सांगत नाही. तुमच्यामध्ये जे धाडस आहे त्याचं मी कौतुक करत असतो. परवाच 1-2 मला तुमच्या संदर्भात विचारलंय, कुठंतरी कार्यक्रमाला जायचं होतं त्यांना. मी म्हणलं ते धाडस त्यांच्यामध्ये जे आहे त्याचं कौतुक करावं लागेल. परंतु त्याला एक असं विशिष्ट असं जर चॅनलाइज केलं तर ते अधिक चांगलं राहील असं मी एक तुमच्याबद्दलचे कॉमेंट केली. तुम्ही लर्नेड आहात, तुमच्यामध्ये करेज आहे, तुमच्याकडे जिज्ञासू वृत्ती आहे. या सगळ्यामुळं यू कॅन गो अहेड लाईक एनिथिंग. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे या ह्याच्यामध्ये. थँक्यू सर. बिझी असताना माझ्यासारख्या छोट्या संपादकाला आपल्यासारख्या मोठ्या माणसानं, मोठ्या मनानं तुम्ही मला इंटरव्ह्यू दिलात, त्याबद्दल मी आपला लाख लाख आभारी आहे. नमस्कार. नमस्कार.